पुढील बातमीकडे बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची। मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीच क्लस्टर योजना आणलेली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय। धारावी सारख्या झोपडपट्टीचा पुनर्विकास सुरू आहे। आमचं सरकार महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम करतंय। आमच्यावर टीका करणाऱ्यांनी विकास कामं दाखवावीत असंही फडणवीसांनी म्हटलंय। 50 एकराचे क्लस्टर्स हे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि या क्लस्टरच्या माध्यमातून मुंबईतला झोपडपट्टीत राहणारा आमचा जो बंधू आहे भगिनी आहे यांना अतिशय सुंदर घर आणि त्यासोबत सर्व प्रकारच्या अमेनिटीज या मोफत प्रोव्हाइड करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून यापुढे होणार आहे। या मुंबईला स्लम फ्री करण्याच्या संदर्भात अनेक लोकांनी वल्गना केल्या, पण आपण बघा पहिल्यांदा आमच्या सरकारमध्ये याची सुरुवात झालेली आहे। आज आमच्या विरोधात जे लोक वल्गना करतात, शिंदे साहेब त्यांना आपण विचारलं पाहिजे, त्यांनी एक प्रकल्प दाखवावा, एक या अख्ख्या मुंबईमध्ये त्यांच्या काळात त्यांनी केलेला एक प्रकल्प दाखवावा। ते काहीच करू शकले नाहीत, केवळ येतात, भाषण ठोकतात आणि त्या ठिकाणी निघून जातात। अरे भाषणाने जर पोट भरलं असतं तर या मुंबईमध्ये कोणीच उपाशी राहिला नसता। भाषणाने पोट भरत नाही, विकासानं पोट भरतं, विकासानं रोजगार निर्माण होतो, विकासानं लोकांच्या हाताला काम मिळतं, घर मिळालं तर त्या ठिकाणी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होतं। तर यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहूयात। हे माता रमाबाई नगर आणि कामराज नगर या दोन्ही वस्त्यांच्या दृष्टीने हा आजचा तुमच्या जीवनातला ऐतिहासिक दिवस आहे आणि तो दिवस सुवर्णाक्षराने लिहावा असा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून पुढील 3-4 वर्षामध्ये या संपूर्ण परिसराचा कायापालट होईल। 17,000 कुटुंबाचे आयुष्य उजळून निघेल। पुढल्या आठवड्यात दिवाळी आहे, परंतु तुमची इथल्या रहिवाशांच्या आयुष्यातली आजच खरी दिवाळी या ठिकाणी होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। MMRD आणि SRA संयुक्त भागीदारीच्या तत्वावर राबवण्यात आलेल्या या योजनेमुळे माझ्या झोपडपट्टीतील रहिवाशांचं जीवनमान उंचावेल, संपूर्ण परिसराचा विकास साधला जाईल। शाश्वत विकासाच्या तत्वावर आधारलेली ही योजना भविष्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं एक आदर्श नमुना ठरेल। या योजनेच्या अंमलबजावणीमुळे सर्व मुंबईकरांचे घराचे आणि झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र करण्याचं धोरण हे महाराष्ट्र शासनाच्या उद्दिष्टास गती प्राप्त होणार आहे।